या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं असे कार्यक्रम करतात आणि विज्ञानाच्या धर्तीवर आधारित असतात ते सगळे, आणि त्याचं ते स्पष्टीकरणही देत असतात. इसमें तो ग्रीन एंड ब्लू है. उन्होंने भी क्या किया पागलपन, मान लो मैं इसके अंदर नहीं डाले, ऐसे हाथ में लेकर रखे, इसके अंदर डाल देते थे ना. इसमें है थोड़ा. या विभागाचे आता नवनियुक्त सरपंच चंद्रकांत करपे सर यांना विनंती आहे आपण आलेल्या मान्यवरांचा सत्कार करावा आणि त्यानंतर पुढे कार्यक्रम सुरू करावा. खाली माइक पे लगाना पड़ेगा जब ये ब्लू हो जाएगा. प्रवीण उदारी सर आणि बबिता सुटका मॅडम या पूर्व विभागाच्या शिक्षण विभागाचा पूर्ण कार्यभार वाहणारी ही माणसं, मुख्य अध्यापिका प्रिंसिपल मैडम जकिया मैडम, आपसे रिक्वेस्ट है आप भी मंच पर आ जाइए. हलीमा मैम वेलकम. अंजुम मिस मैम आप जहाँ भी हो प्लीज मंच पर आ जाइए. अंजुम मिस, हलीमा मैम. सभी छात्रों से गुजारिश है प्लीज आप बैठ जाइए. अभी आपने जादूगर को देखा था, सुना था, बहुत मजा आ गया. अभी आपको कुछ बातें सुननी है. आपके सामने मंच पर विराजमान है अंजुम मिस, आप ऊपर आ जाइए. जादूगर सर आप यहाँ आ जाइए. यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारावा. अच्छा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे भाऊसाहेब आहेर सर, संचालक सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी, यांना विनंती आहे आमच्या या सत्काराचा आपण स्वीकार करावा. सत्कार होत आहे. आपण आहात सन्माननीय मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका सोसायटीचे संचालक तसेच सेकंडरी स्कूल एम्प्लॉईजचे संचालक. विविध ठिकाणी आपण व्याख्यान देता, मुलांना मार्गदर्शन करत असता आणि अनेक मोठ्या पिढीला आपण मार्गदर्शित करून पुढे जाण्यास, वाटचाल करण्यास संधी देत असता. आपला सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. धन्यवाद सर.
यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहे चंद्रशेखर खेरोडकर सर, सन्माननीय सेवानिवृत्त वैज्ञानिक। थैली में डालने का लेने को आ जाओ बेटा के चल दूसरे को खेरोड सन्माननीय खेरोडकर सर, सेवानिवृत्त वैज्ञानिक। आपल्या कार्यकालावधीमध्ये आपण अत्यंत मोलाचं कार्य केलं। आज आपणाकडून मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे। आपल्याकडे असलेला वयोवृद्ध साठा, ज्ञानाचा साठा आपण आमच्या विद्यार्थ्यांना द्यावा, त्यांना मार्गदर्शित करावं। आपला सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। धन्यवाद सर। यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत मोहम्मद हुसेन खान सर, मोहम्मद हुसेन खान सर। पुढील सत्कार मूर्ती दीपक दिनकर सर, कार्यक्रम अधिकारी उत्तर विभाग। चलो चलो सर दीपक दिनकर सर यांचा सत्कार होत आहे। पूर्ण उत्तर मुंबई विभाग त्यांच्या ताब्यात, विविध कार्यक्रमांची जबाबदारी त्यांच्यावरती असते। चंद्रकांत करते सर यांचा सत्कार करत आहेत। सर आपला सत्कार करणं हे अगत्याचं आहे। जोरदार टाळ्या वाजवा, आपले दोन्ही हात जुळवा जरा, अत्यंत आनंद होईल। ती ऊर्जा आपल्याला देखील प्रज्वलित करणार आहे। यानंतरचे सत्कार मूर्ती हुसेन मुकादम सर, सन्माननीय मंत्रालयातील सेक्रेटरी आहेत। सर आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, अत्यंत आनंद झाला। आपल्याकडून देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभेल। शासकीय कार्यात आपलं अनुदान, आपलं कार्य आपण मुलांकडे मांडाल, आमच्या मुलांची मन प्रज्वलित कराल अशी आपल्याकडून अपेक्षा। आपला सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे आणि त्या प्रसन्न चेहऱ्याने सरपंच महोदय आपला सत्कार करत आहेत। धन्यवाद सर। सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि हलिमा मॅडम यांना विनंती आहे आपण प्रास्ताविका करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। हलिमा मॅडम। कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा एक छोट्याशा गीतानं, स्वागत गीतानं स्वागत करत आहोत आणि या स्वागत गीतासाठी येत आहेत आयडियल हायस्कूलच्या विद्यार्थिनी। इतिहासाचे रंग रूप हे आले आनगना, इतिहासाचे रंग रूप हे आले आनगना। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। तारीशाने गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले, तारीशाने गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरिया नजरा,
नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या संग्राम. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मुलींनो, छान गीत आपण सादर केलं. सर्वांना सांगायला अत्यंत आनंद वाटेल की नुकतेच आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान ज्यांच्याकडे आहे ते जमीरुल हसन खान सर सचिव आहेत. आपण सचिव आहात आयडियल अकॅडमी ट्रस्टचे. त्याचप्रमाणे आपल्या सोबत आलेले आहेत गुलाम अली खान सर आणि चंद्रकांत दर्पे सरांना विनंती आहे आपण सन्माननीय अध्यक्षांचा सत्कार करावा. आगे जाओ, आगे जाओ सर, आगे जाए. आज या कार्यक्रमानिमित्त विशेष अतिथी माननीय श्री गुलाम आरिफ खान हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मुलांचे प्रोजेक्ट बघण्यासाठी सर गेलेले होते, त्यामुळे थोडासा उशीर झाला. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत. माननीय श्री जमीरुल हसन खान सर सचिव आहेत आयडियल अकॅडमी ट्रस्ट बॉम्बे, माजी संरक्षण अधिकारी आणि भारत सरकार. सचिव सर, सचिव यानंतर स्वागत करत आहेत माननीय श्री गुलाम आरिफ खान साहेबांचे. स्वागत आहे सर आपले. सर एक पॉलिटिकल मशीन कॉमेंटेटर आणि कॉलमनिस्ट आहेत, स्तंभलेखक. टाळ्यांच्या गजरात स्वागत सर्व मान्यवरांचे. मैडम बोलते हैं, मैडम रास्ता क्या करते. आगे जाके वो हाथ में लेने का. नंतर मॅडम प्रस्ताव. ज्यासाठी घटना आहे एवढा घाट, त्याचे आयोजन काय आहे जाणून घेऊया हलिमा मॅडम कडून. Assalamualaikum. Good afternoon. Honorable dignitaries on dais, principals, teachers, parents और प्यारे बच्चों. शिक्षा निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग एन साइंस एग्जीबिशन 2025 में आप सबका खैर मकदम है. आज की साइंस एग्जीबिशन में मैं हलिमा फनीबन ट्रॉम्बे के इस छोटे से इलाके में ये बड़ी सी दिलकश और खूबसूरत स्कूल में आप सभी का खैर मकदम है, स्वागत है. आज की साइंस एग्जीबिशन के दूसरा दिन है. कल हमने देख चुके हैं कि पहला दिन हमारा इनॉग्रेशन हो चुका है. बैंड एंड म्यूजिक के साथ सभी आए हुए मेहमानों का इस्तकबाल किया गया था. आज दूसरा दिन है. आज के इस दूसरे दिन में महाराष्ट्र स्टेट एजुकेशन गवर्नमेंट की जानिब से जवाहर बाल भवन मुंबई की तरफ से एक सहशाली को करिकुलर एक्टिविटीज का हर साल एहतमाम किया जाता है, ऑर्गेनाइज किया जाता है, जिसमें 6 से 16 साल के उम्र के बच्चों को अलग अलग वेरियस को करिकुलर एक्टिविटीज में भाग लेने का मौका मिलता है.
ये मकसद होता है गवर्नमेंट ऑफ एजुकेशन का कि बच्चों के अंदर में जो अलग अलग खूबियां हैं, एक्टिविटीज है, उसको प्रोत्साहन देना, उनके अंदर में कला एक्टिविटीज का निर्माण करना, उनकी स्किल डेवलपमेंट करना। उसकी वजह से अलग अलग कॉम्पिटिशन्स का आयोजन किया जाता है। इस कंपटीशन में अलग अलग स्कूलों के मराठी, हिंदी, इंग्लिश और उर्दू माध्यम के बच्चे पार्टिसिपेट करते हैं। फॉर एग्जाम्पल ग्रुप सॉन्ग, लेजिम, बैंड, फोक डांस, ड्राइंग कंपटीशन, मोनो एक्ट, एलोकेशन कंपटीशन और म्यूजिकल इंस्ट्रूमेंट। इस कंपटीशन में जीतने वाले फर्स्ट, सेकेंड, थर्ड का फिर डिस्ट्रिक्ट लेवल पर कंपटीशन आयोजित किया जाता है। साइंस एग्जीबिशन के मौके पर जो अब अरेंज हुआ है, इस मौके पर भी अलग अलग कंपटीशन का आयोजन किया जाता है। उसमें 5 तरीके के कंपटीशन होते हैं। ऐसे कंपटीशन, हैंड राइटिंग कंपटीशन, लाउड रीडिंग, एडवर्टाइजमेंट और साइंस क्विज। ये 5 अलग से कंपटीशन होते हैं और ये पूरे मिला के शालेय कॉम्पिटिशन्स कहला जाते हैं, को करिकुलर एक्टिविटीज। इसमें जीतने वाले बच्चे फर्स्ट, सेकेंड, थर्ड नेक्स्ट लेवल पर परफॉर्मेंस करते हैं डिस्ट्रिक्ट लेवल पर। तो ये हमारे लिए सराहनीय है और सबसे बड़ी बात ये है कि इस तरह का एग्जीबिशन ऑर्गेनाइज करना, अरेंज करना हमारे वार्ड के लिए बहुत डिफिकल्ट हो जाता है, क्योंकि हमारे वार्ड में बड़ी स्कूलें अवेलेबल नहीं हैं। मैं तहे दिल से यहाँ के ट्रस्टी, स्कूल के जिम्मेदारान से शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि उन्होंने ये एग्जीबिशन अपने स्कूल में अरेंज करने के लिए कदम बढ़ाए, हाथ मिलाया और हमें ये जगह उपलब्ध करके दिए, जिसमें हम इतने बड़े लेवल पर इतनी बड़ी सारे दिनों से तैयारियां शुरू किए। कम से कम 15-20 दिनों से तैयारियां लगी हुई थी। आप देख सकते हैं इसका इंफ्रास्ट्रक्चर को रेनोवेट किया गया कलर से और बहुत सारी पेंटिंग्स आप देख सकते हैं। इसमें अलग अलग कमेटियों ने हिस्सा लिया है। इसमें सबसे ज़्यादा कल्चरल कमेटी आप देख सकते हैं, डेकोरेशन कमेटी उनका दारोमदार ज़्यादा रहा है। ये जीतने वाले सभी बच्चों का आज हम ट्रॉफी और प्राइजेस से हेलो, डिसिप्लिन कमेटी के इंचार्ज जो हैं वो खड़े हो जाए ग्राउंड में। बराए मेहरबानी डिसिप्लिन कमेटी से गुजारिश है कि वो खड़े हो जाएं फ़ौरन और डिसिप्लिन को कायम रखें। डिसिप्लिन कमेटी के इंचार्ज से गुजारिश है कि वो ग्राउंड में डिसिप्लिन को कायम करने में हम सबकी मदद करें। डिसिप्लिन कमेटी से गुजारिश है कि वो ग्राउंड में डिसिप्लिन को कायम रखने में हम सबकी मदद करें। शुक्रिया। आजच्या कार्यक्रमानिमित्त लाभलेले आपले विशेष अतिथी श्री भाऊसाहेब आरेफ सर यांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। यापूर्वक आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, शाळेच्या मुख्याध्यापिका, उपस्थित असलेले इतर मान्यवर, समाजासमोर असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला आणि हे प्रदर्शन अतिशय उत्कृष्टपणे घडून आणलं, त्या सर्व विद्यार्थ्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे प्रदर्शन बघून एक विद्यार्थ्यांना चालना देण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे। आमचा विद्यार्थी आत्मनिर्भर राहिला पाहिजे, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये विकास झाला पाहिजे, त्याच्या आयुष्याला किंवा त्याच्या जीवनाला कलांनी मिळाली पाहिजे। या माध्यमातून आमचा विद्यार्थी कुठेतरी इस्रोच्या ठिकाणी पोहोचेल याचं एक उद्दिष्ट शासनाचं असो, केंद्र शासनाचं असो, हे डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची प्रदर्शनं भरवली जातात की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल।
त्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळेल आणि म्हणून या माध्यमातून सर आम्ही वेगवेगळे प्रदर्शन या ठिकाणी भरत असतो. या उत्तर विभागामध्ये तर पश्चिम विभाग असेल, मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी नव्हे तर महाराष्ट्रभर सर्वत्र हे प्रदर्शन भरवले जातात की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. शिक्षणाबरोबर आमचा विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये किंवा प्रयोगाच्या माध्यमातून देखील पुढे जाईल अशी अपेक्षा मनामध्ये ठेवून शासनाच्या माध्यमातून ही प्रदर्शनं भरवली जातात. हाही एक उद्देश असतो. या ठिकाणी मला सरांनी गर्भस्थ असतील, त्यांची सर्व टीम असेल, आमचे हलिमा मॅडम असतील, या सर्वांनी या ठिकाणी बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. खरं तर सर वेळ जास्त झालेला आहे आणि अजून खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळ कमी असल्या कारणाने मी आता सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आहे सर. सरांनी सांगितलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना की आत्मनिर्भर तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं आवश्यक आहे. धन्यवाद सर आपले. यानंतर या कार्यक्रमानिमित्त लाभलेले विशेष अतिथी माननीय श्री चंद्रशेखर खेडूळकर जे निवृत्त वैज्ञानिक आहेत, तेही देखील आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सरांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर BARC येथून रिटायर झालेले आहेत. चालू आहे. नमस्कार. मंच पर उपस्थित सभी मान्यवर शिक्षकगण, अधिकारीगण और आप सभी प्यारे बच्चों, एक छोटी सी कहानी सुनाना चाहूँगा शुरुआत में. अगर आप ध्यान से सुनो. आपको पता है कोलंबस भारत ढूंढते ढूंढते अमेरिका में पहुंच गया. उसकी छोटी सी कहानी है. तो कोलंबस का जहाज़ जो है जमैका जाके 4 में से 2 जहाज़ छूट गए और उसे जमैका जाके सहारा लेना पड़ा वो आइलैंड का. तो वहाँ पे जो आदिवासी जमात थे उन्होंने उनको वेलकम किया, लेकिन मेहमान जो होता है 2 दिन 4 दिन होता है, ये कोलंबस और उसके आदमी 2 साल तक वहाँ से 1502 से लेके 1504 तक हिले नहीं. तो फाइनली आदिवासी जमात फेडअप हो गई और उन्होंने अभी सोचा कि इनको अभी खाना नहीं देंगे, विल नॉट फीड देम. तो कोलंबस थोड़ा विचार में हो गया और उसने फिर उसके आदिवासी के राजा को कहा कि मुझे मिलने आओ, और उन्होंने बोला कि अगर मुझे और मेरे आदमियों को आप खाना नहीं दोगे तो आपका जो भगवान है ये चांद, उसे मैं गायब कर दूंगा. सो आदिवासी का राजा है, उसने सोचा कि ये सब झूठ बोल रहे हैं, इट्स नॉट ट्रू. तो उन्होंने बोला ठीक है, रात होने दो, चांद कैसे दिखता है देखना. और सचमुच चांद धीरे धीरे काले कलर में और टोटली डार्क होके ऑलमोस्ट डिसअपियर हो गया. तो आदिवासी राजा को लगा कि ये सच बोल रहा है. उन्होंने जाके उसके रिक्वेस्ट किया कि हमारे भगवान को वापस ले आओ. तो उन्होंने बोला ओके, और वो अपने घर में गया. वहाँ 3 घंटा कुछ किया नहीं, नथिंग डन. और बाद में 3 घंटे के बाद बाहर आया, तब तक वो चांद फिर से चमकने शुरू हो गया था. तो ये था नॉलेज का असर. हमारे पास अगर नॉलेज है कि वहाँ पे सूर्य ग्रहण होने वाला है या चंद्र ग्रहण होने वाला है, इफ देयर इज गोइंग टू बी अ ल्यूनर एक्लिप्स, तो उसी का इस्तेमाल कोलंबस ने किया था. तो हमें भी नॉलेज लेके ऐसे ही डे टू डे लाइफ में आगे बढ़ना चाहिए. और ये नॉलेज की जो क्वेस्ट है, जो चाहत है, वो बरसों पुरानी है, सालों मतलब सदियों से है, और हमारे मन ही में होता है, उसको हमें खाली डेवलप करना चाहिए. मैं ये कहना चाहूँगा कि एस्ट्रोनॉमी, खगोल शास्त्र सभी बच्चों को सीखना चाहिए, क्योंकि एस्ट्रोनॉमी इज़ द मदर ऑफ ऑल साइंसेस. खगोल शास्त्र से ही बाकी शास्त्र शुरुआत हुए. मैथ्स है, फिजिक्स है, केमिस्ट्री एंड ऑल अदर थिंग्स. और छोटे छोटे प्रोजेक्ट्स है, जैसे कि सन डायल, शैडो को देख के हम घड़ी बना सकते हैं.
तो ऐसे छोटे छोटे प्रोजेक्ट करके हम बहुत आगे बढ़ सकते हैं। और एक रिकमेंडेशन ये रहेगा कि हर स्कूल में एक साइंस क्लब होना चाहिए, सो दैट वहाँ वीकली मीटिंग होगी, बच्चे कुछ रिसर्च करके आएंगे, बुक्स वुक्स पढ़ के, और उसी के ऊपर डिस्कशन होगा। एट ए टाइम सभी लोगों को, सभी स्टूडेंट्स को उसका फ़ायदा हो जाएगा। अभी आजकल का ये है की थँक्यू सर, खूप छान साऱ्या 17 वर्षे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। सरांनी सांगितलेलं आहे की खगोलशास्त्राचं नॉलेज असणं अतिशय महत्त्वाचं आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन असणं अतिशय महत्त्वाचं आहे। योगा, मेडिटेशनवर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, यावर सरांनी विशेष सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना। तुम्हाला माहीत असेल की खेरोडकर सर यांना पक्ष्यांविषयी विशेष आकर्षण आहे। ते विविध ठिकाणी विविध पक्ष्यांचे फोटो घेत असतात। त्यांच्याकडे बऱ्याच पक्ष्यांचा संग्रह आहे। त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे आजचे अध्यक्ष माननीय श्री जमील हसन खान सर, सचिव आहे आयडियल अकॅडमिक ट्रस्ट ट्रॉम्बे, माजी सचिव, माजी संरक्षण अधिकारी आणि भारत सरकार। सर स्वागत आहे। सचिव म्हणजे सेक्रेटरी, सचिवालय म्हणजे मंत्रालय। स्वागत आहे सरांचे। थैंक यू। मैं जमीर खान सचिवालय। सचिवालय का मतलब क्या मालूम है? गवर्नमेंट का सेक्रेटरीट। तो आप सोचो कितनी बड़ी बात है, कितनी खुशी की बात है, पूरा सेक्रेटरीट में रुक के आ गया आपके लिए। हाँ, आप लोगों का उत्साह बढ़ाने के लिए। प्यारे बच्चों, हमारे टीचर्स, डाइस पर बैठे हुए लोग, ये जो पूरा माहौल है, उनको तो प्रोजेक्ट्स देखने का ज़्यादा मौका नहीं मिला, लेकिन ये जो पूरा एटमॉस्फेयर में जो थ्रिल है, तो जो जज्बा है, और आप लोग ने इसमें जो लग के काम किया, हमने स्कूल में देखा, हमारे स्कूल के टीचर्स 15 दिन से ज़्यादा से लगे हुए हैं। उनको लगता ही नहीं कभी लोग इतना काम करेंगे, लेकिन हमने देखा क्या क्या दिखाया है लोगों ने, और पूरी दुनिया बदल दिया। हमारे स्कूल की दुनिया बदल गई। और मैं भी गया था एग्जीबिशंस में, तो कुछ प्रोजेक्ट्स मैंने देखे, बच्चों ने उस पर बहुत मेहनत की है और उसको समझ के किया, और उनको समझाने की शक्ति भी है, उनके अंदर क्षमता है कि वो समझा भी सके। ये जो लर्निंग बाय डूइंग का जो प्रोसेस है, ये साइंस सीखने का सबसे आसान तरीका है और सबसे ज़्यादा याद रहने वाला तरीका है, और यही एक्चुअली तरीका है। साइंस को किताब से नहीं पढ़ा जा सकता, साइंस को लेबोरेटरी में पढ़ा जा सकता है, वर्कशॉप में पढ़ा जा सकता है, और वहाँ पर अगर हम पढ़ाने के लिए फैसिलिटी नहीं दे पाएंगे तो बच्चों की कमी उसमें कुछ नहीं है। कमी हमारी है, संस्था की है, गवर्नमेंट की है। तो हमको ये कोशिश होनी चाहिए हमारा तो साइंस लैब बहुत अच्छा है, आप लोगों ने देखा होगा स्कूल का, या जूनियर कॉलेज भी है, और इस पर हमारे टीचर्स बहुत मेहनत करते हैं। तो मैं उम्मीद करता हूँ कि सब जगह इसमें मेहनत की जाती होगी। और ये एक्चुअली साइंटिफिक टेम्परामेंट डेवलप करना, तो सर ने अभी खड़ेकर सर ने उसके बारे में बोला, साइंटिफिक टेम्परामेंट डेवलप करना, ये हमारे कॉन्स्टिट्यूशन में लिखा हुआ है कि वी विल ट्राई टू डेवलप, है ना, इंडिया के लोगों के अंदर साइंटिफिक टेम्परामेंट डेवलप करने की हम कोशिश करेंगे। उसका मतलब क्या है कि हम कोई चीज़ को अंधभक्ति से, अंधविश्वास से नहीं मानेंगे। अभी आपने देखा उन्होंने जो बताया, मैजिक शो में बताया है ना, कि वो सब ट्रिक्स रहती है, बाबा लोग उसको यूज़ करके हमको किधर का किधर लेके जाते हैं। इंडिया में बाबा लोग के पास जितना पैसा होता है, अल्हम्दुलिल्लाह, उसे नहीं है खुद अपनी ही कदर का अंदाज़ा, उसे नहीं है खुद अपनी ही कदर का अंदाज़ा, वो आसमां है मगर सर झुका के चलता है। धन्यवाद सर। ज्या मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते अत्यंत योग्य, मोलाचं तोलाचं होतं, अनुभवाचं सार होतं। आपण आता
बक्षीस वितरणाला सुरुवात करत आहोत. मंचावरती असलेले मान्यवर, त्याचप्रमाणे ज्या समिती प्रमुखांचं नाव घेतलं जातं त्यांनी पुढे येऊन बसायचं. आपण कुठेही आसपास असाल तर जवळ या, पुढे येऊन बसा. सजावट समिती झकिया खान मॅडम पुढे आहेतच. त्याचप्रमाणे स्वागत समिती, सजावट समिती संध्या राणे मॅडम, मूल्यमापन समिती राजन काळेसर आहेत, सांस्कृतिक समिती झकिया खान मॅडम आहेत, प्रसिद्धी समिती हलिमा मॅडम, प्रकल्प समिती शिकारे सर, नाना चव्हाण सर. आपण कुठे असाल ते इथे पुढे येऊन बसायचे. नाना चव्हाण सर. पारितोषिक वितरण समिती विवेक पाटील सर, शाळाभेट समिती दिलीप सगळे सर. आपण सर्वांनी जवळ यायचं, म्हणजे जेव्हा आपली तात्काळ गरज लागणार आहे आपल्याला पुकारलं जाईल. आपण समोर बसा. आणि सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, अजिबात वेळ न दवडता आपलं नाव घेतलं की आपण तात्काळ यायचंय. इथेच बक्षीस घेऊन आपण समोर याच एकाच बाजूने बाहेर निघायचं आहे. येताना जाताना धडपड होणार नाही, पडणार नाही याची काळजी आपण घ्यायची. आणि बक्षीस वितरण आपण लगेच सुरू करत आहोत. साळवे सर, साळवे सर. आपण आता आपलं नाव कॉल केलं की पटकन यायचं. 3 क्रमांक आम्ही कॉल करणार आहोत, त्या सर्वांनी इथे यायचं. तिसरा, दुसरा आणि पहिला असा क्रमांक कॉल केला जाईल. आपण तात्काळ यायचं आणि आपलं बक्षीस घ्यायचं. इथे पुढील क्रमांकानं उपस्थित राहणं आवश्यक आहे. हॅलो, समजा ज्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी सरांनी पुकारलेलं आहे तो विद्यार्थी जर इथं उपस्थित नसेल तर त्या विद्यार्थ्याची जी शाळा आहे त्या शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांनी लवकरात लवकर इथे येऊन त्या संबंधित विद्यार्थ्याचं बक्षीस घेऊन जायचंय, त्या विद्यार्थ्याची ट्रॉफी घेऊन जायची. त्यामुळे जे विद्यार्थी उपस्थित नसतील असे शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर इथे येऊन त्यांचं बक्षीस स्वीकारायचं आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांची बक्षिसं आपल्याला या ठिकाणी वितरित करायची आहे. त्यामुळे नाव पुकारल्याबरोबर विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घेऊन जाण्याची कृपा करावी. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सुरुवात करत आहोत समूहगीत गायन स्पर्धा. आणि आवाजाची पूर्ण शांतता ठेवा म्हणजे ऐकायला येईल. समूहगीत गायन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला होता तो IST माध्यमिक विद्यालय. मुलांनी ताबडतोब पुढे यायचं, नसेल तर शिक्षक त्यांनी येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. IST माध्यमिक विद्यालय. तात्काळ मुलांनी पटकन या. सन्माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमीरुल हसन खान सर, आपको रिक्वेस्ट है आप प्लीज मंच पर आप आगे आइए. मुलांनी पुढे चला. पुढे चला नाही, तुम्ही पुढे जा. द्वितीय क्रमांक आहे कुमुद विद्या मंदिर मराठी माध्यम. आपण पुढे या. कुमुद विद्या मंदिर पुढे यायचंय लवकर. त्यानंतर प्रथम क्रमांक येतोय मोहित पाटील विद्यालय, प्रथम क्रमांक. त्या विद्यार्थ्यांनी हजर राहा. तृतीय क्रमांक. मुलांना आपण टाळ्या आपण वाजवल्या दुसऱ्यासाठी तर आपल्यासाठी वाजवतील सर्वजण. जायला जागा ठेवा. टाळ्यावरून प्रोत्साहन द्या. माइक सिस्टम वाले को पाठीमागे सांगा मुलांनी. व्यासपीठावरील मुलं खाली उतरल्या पुढे या. आपण जवळ ठेवा म्हणजे आतमध्ये निघून बोलता येत नाही.
द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी आपलं बक्षीस घेत आहेत, समोर आहे. पटापट या. प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी येत आहेत मोहित पाटील विद्यालयाचे. यानंतर पुढील स्पर्धा एक पात्री अभिनय स्पर्धा, त्यातील तृतीय क्रमांक आहे इरा यस बोरकर, कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूल. इरा तृतीय क्रमांक एक पात्री अभिनय. मुलांना प्रत्येक कलेमध्ये अभिनयाला जोड मिळावी या उद्देशाने असलेले कार्यक्रम. चला पटापट आपल्याला एकूण 200 प्रमाणपत्र आणि बक्षीस पारितोषिक वितरण करायचं आहे. कुमुद विद्यामंदिर इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी इरा बोरकर, एक पात्री अभिनय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी आहे भैरव विद्यालयाची मयुरी बावदाने. कृपया फोटो सेशन मध्ये जास्त वेळ गेला तर 200 प्रमाणपत्रांना 7 वाजू शकतात. एकदम निघेल नाही निघेल रेडी राहा म्हणा फोटो. पटापट या. फोटोग्राफरनं जसे निघतील तसे फोटो घेत राहा, कारण हा क्षण पुन्हा येत नसतो. फोटोही आवश्यक आहे. राणे मॅडम आपल्या तारखेला घेऊन व्यासपीठावरती. भैरव विद्यालयाची विद्यार्थिनी द्वितीय क्रमांकाची मयुरी बावदाने, वॉर्ड नंबर तिला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरती तिला तृतीय क्रमांक आलेला आहे. आपला वॉर्ड विविध स्पर्धांमध्ये अग्रेसर झालेला आहे, ही अभिमानाची गोष्ट. आणि हे सगळं या अशा गुणी चाणक्य विद्यार्थ्यांमुळे घडतं. प्रथम क्रमांक आहे हाशमी इरशाद, आवानी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. हाशमी प्लीज कम सून. हाशमी अरे लवकर या लवकर. त्यानंतर हाशमी हा आपला प्रथम क्रमांक घेत आहे. आवानी गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी. समवेत आहेत मुख्याध्यापिका अंजुम मॅडम, त्यानंतर गट क्रमांक 2 मधील तृतीय क्रमांकाची क्रिसेंट हायस्कूलची विद्यार्थिनी नबिला हुसेन. नबिला पटापटिया. क्रिसेंट हायस्कूल नबिला हुसेन. द्वितीय क्रमांकावरती आहे पडवा हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजल संजिला. पडवा हायस्कूल प्रांजल. पटापटिया. शोधण्याची वेळ नाही आली पाहिजे विद्यार्थ्यांना. शिक्षक मुख्याध्यापिका दोन्ही पण आहेत. प्रांजलचं बक्षीस घेण्यासाठी स्वतः मुख्याध्यापिका मंचावरती आलेले आहेत. फोटो. त्यानंतर प्रथम क्रमांक आहे आवामी गर्ल्स महक खान. आवामी गर्ल्स महक खान. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. इथं थांबले तर चालेल, निघून जातील पटकन समोर. प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी महक खान आलेली आहे. एक पात्री अभिनय. गट क्रमांक 3. गट क्रमांक 3 मधील आयडियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी उजरा शेख ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी. आणि तिच्या समवेत आहे तिच्या मास आहे
आणि मुख्याध्यापिका आयडियल हायस्कूल. अरे टाळ्यांचा नतुरा कडकडाट आपल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. कार्यक्रमासाठी सगळ्यांनी केला आहे साज. आहे कुठे टाळ्यांचा आवाज? जोरदार टाळ्या होऊन द्या. यजमान आहे ते कार्यक्रमाचे ह्या वर्षीच्या. हा दुसरा क्रमांक पारितोषिक घेत आहे आणि प्रथम क्रमांक जातोय पुन्हा एकदा आवामी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शेख तबस्सुम लियाकत अली. फर्स्ट प्राइज तबस्सुम, शेख तबस्सुम. जोरदार टाळ्या. एक पात्री अभिनयातील गट क्रमांक 4 मधील तृतीय क्रमांक आहे पुन्हा एकदा आवामी गर्ल्स हायस्कूल, अमरीन शेख. शिक्षिका आहेत. अमरीन शेख गट क्रमांक 4 मधील तृतीय क्रमांक. साइड में इधर आ जाओ. आप अमरीन हो? हाँ, इनके बाद जाओ. 2 नंबर द्वितीय क्रमांक गट क्रमांक 4 मधील ज्ञान संपदा हायस्कूल, सुप्रिया सुधीर एन. सुप्रिया सुधीर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्ञान संपदा हायस्कूल. एक पात्र अभिनय. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. अभिनंदन. या मॅडम. आणि प्रथम क्रमांक पडवा हायस्कूल, जुनी प्रभा. पडवा हायस्कूल प्रथम क्रमांक. कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. संवाद फेक हा एक पात्री अभिनय होता. पुढे आपण लोकनृत्याकडे जात आहोत आणि लोकनृत्यातील गट क्रमांक 1 मधील तृतीय क्रमांक. सन्माननीय सरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावे आणि भाऊसाहेब आहेर सर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण पुढील प्रमाणपत्र वितरित करावी. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन दिनू मॅडम वन्स अगेन. सर प्लीज आप तशरीफ लाइए. भाऊसाहेब आहेर सर आपण पुढे यायचंय. लोकनृत्यातील तृतीय क्रमांक आहे रामकृष्ण हरी काटे इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक. लोकनृत्य आहे, विद्यार्थ्याचं नाव नाही, शाळेचं नाव. आर्य काटे हायस्कूल नाहीये, ते उपस्थित नाही. आर्य काटे स्कूलचं कोणी आहे का? शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक कोणी असेल तर त्यांनी या. पुढील द्वितीय क्रमांक कुमुद विद्या मंदिर मराठी माध्यम. कुमुद विद्या मंदिर मराठी माध्यम. द्वितीय क्रमांक लोकनृत्य. कुमुद विद्या मंदिर द्वितीय क्रमांक. मराठीमध्ये आहेत का स्पर्धक? एक जरी असेल तरी चालेल, लवकर या. चला द्वितीय क्रमांक. And first number goes to कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम. प्रथम क्रमांक कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल. आपण तयार राहा. कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम. चला इंग्लिश मीडियम
दोन्ही माध्यमांना मिळालेले आहेत. अभिनंदन, जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. लोकनृत्य जे काल आपण पाहिलं भैरव विद्यालयाचं, उद्या आपण वेगळ्या शाळेचं पाहणार आहोत. हे सारे लोकनृत्यातील कलाकार स्टेजचं काय केलं कोणास ठाऊक यांनी. गट क्रमांक 2 मधील आणि सर लगेच का म्हणा फोटो काढत बसले. चला फोटोग्राफर कॅमेरे सगळे रेडी असतात, चौकटीत सगळे बसतात, फटाफट क्लिक करा. तृतीय क्रमांक लोकनृत्यातील गट क्रमांक 2 मधील कुमुद विद्या मंदिर इंग्लिश स्कूल. पुन्हा एकदा तेच. चला चला लवकर. तृतीय क्रमांक. चला चला लवकर बक्षीस घ्या, पटपट. इतरांना सुद्धा घ्यायची आहे. शाळा तीच आहे, मुलं नसतील तेच घेणार. दुसरा क्रमांक आहे नारायण गुरु हायस्कूल चेंबूर. नारायण गुरु हायस्कूल चेंबूर द्वितीय क्रमांक. आणि लोकनृत्यातील प्रथम क्रमांक भैरव विद्यालय घाटकोपर. मुख्याध्यापिका संध्या राणे मॅडम. पुढे बँडवाले आपण तयार राहा. क्रमांक आलेले आपल्याला ठाऊक असतातच, आपण तयार राहायचं. बँड पथक. देण्यासाठी राणे मॅडम सर यहाँ पे खड़ा ही कीजिए, खड़ा ही एक बच्चे को भेज दो ना, एक स्टूडेंट को भेज दो ना, एक स्टूडेंट को इधर भेज दो. इधर देने के लिए बीच में ना. और सर मॅडम इथे एक जण हवं आहे. हा भैरव विद्यालयात प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आहेत. चला पटकन. आणि का मॅडम या पटकन. बँड वाजवून आहे या. अभिनंदन. आणि आपण बँड पथकाकडे जात आहोत. बँडच्या स्पर्धा. तिसरा क्रमांक. इथेच थांबायचं. थांबा म्हणून लगेच घेतलं. तिसरा क्रमांक भैरव विद्यालय बँड पथक. तेच ते त्या शिक्षिका मुख्याध्यापिका सर्व मंचावरती विराजमान आहेत. अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पटापट घ्या. आणि दुसरा क्रमांक बँड पथकाचा नारायण गुरु हायस्कूल चेंबूर. नारायण गुरु द्वितीय क्रमांक. बँड आणि लेझिम. फार कमी क्षणांमध्ये हा संच असतो आणि जिथे आहे तो अतिशय सुंदर आहे. द्वितीय क्रमांक विद्यार्थी येत आहेत नारायण गुरुचे बँड पथकातील. काल नारायण गुरुचाच बँड या ठिकाणी सादर झालेला होता. या. आणि प्रथम क्रमांक पडवा हायस्कूल. प्रथम क्रमांक. प्रथम क्रमांक तैयार रहा. मैडम आप आगे रहिए, पूरा पड़ुआ पीछे आएगा, आप आगे रहिए. यानंतर बँड पथक पडुआ हायस्कूल प्रथम क्रमांक घेण्यासाठी मंचावरती आलेले आहेत. आणि आपण आता जात आहोत लेझिम कडे. लेझिम मधील तृतीय क्रमांक. पुन्हा एकदा संगीत खेळ भैरव विद्यालय घाटकोपर.
झाल्यानंतर आहे ना ते मुकादम सरांना जायचं आहे मंत्रालयात त्यांच्या हस्ते जाऊन त्यांना जायचं गुलाम सरांना बोलतो नाही पहिले यांचं घ्या मुकादम सर ते आहेत ना त्यांचं घ्या त्याच्यात कारण की त्यांना जायचं मुकादम सर हुसेन मुकादम त्यांनी सांगितलेलं गुलाम सरांना हुसेन मुकादम त्यांना नंतर भैरव विद्यालय लेझिम तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी होतात. सर्वांना विनंती आहे आपण ज्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र बक्षिसं घेतलेली आहे आपलं कौतुक सगळ्यांनी केलं, इतरांचं कौतुक करण्यासाठी आपण देखील थांबावं. सन्माननीय शिक्षक मुख्याध्यापक आपल्याला विनंती आहे आपण विद्यार्थ्यांना घेऊन लगेच जाऊ नये. तृतीय क्रमांक बक्षीस घेत आहे लेझिम पथकाचा भैरव विद्यालयाचा हा चमू आपल्या समोर. द्वितीय क्रमांक कुमुद विद्या मंदिर मराठी माध्यम, द्वितीय क्रमांक कुमुद विद्यालय मराठी माध्यम लेझिम खेळ लेझिम द्वितीय क्रमांक कुमुद विद्या मंदिर या पडत या. आणि प्रथम क्रमांकाने तयार व्हायचं. माइक का चार्जिंग खत्म हो गया. प्रथम क्रमांक कुमुद विद्या मंदिर, दुसरं पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती हजर आणि लेझिम मधील प्रथम क्रमांक नूतन विद्या मंदिर. शिक्षक मुख्याध्यापक आणि सर्व विद्यार्थी सर्वांचं अभिनंदन. हे सामूहिक स्पर्धा सामूहिक खेळ त्याला सगळ्यांची शक्ती एकवटणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपण प्रमाणपत्र बक्षीस धारक झालेले आहात. आपलं अभिनंदन. प्रथम क्रमांक येतोय नूतन विद्या मंदिरचा. अतिशय उत्साही मुख्याध्यापक शिक्षक नूतन विद्या मंदिर फर्स्ट प्राइज फॉर द लेझिम. यानंतर मंचावरती पुरस्कार देण्यासाठी येतील मुकादम सर. आहे सर विद्यार्थी आपण सहभागी व्हावं. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यासाठी येत आहे माननीय हुसेन मुकादम सर. त्यानंतर वाद्यसंगीतातील बक्षीस देण्यात येत आहे. तृतीय क्रमांक जात आहे कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम. विद्यार्थी आहे रुद्र घाडगे. टाळ्यांच्या गजरात स्वागत. जोरदार टाळ्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे आणि ज्यांना बक्षीस मिळाली आहे त्यांनी जायचं नाही आहे. द्वितीय प्राइज गोज टू सेकंड प्राइज गोज टू पदुआ हायस्कूल नवव्या भोसले. वन्स अगेन बिंदू मॅम कॉंग्रॅच्युलेशन. लवकर यायचे स्टेजवर. पाहुण्यांना जायची जरा घाई आहे. सर्व विजेत्यांना विनंती आहे नाव अनाउन्स केल्यानंतर लवकर यावं. प्लीज बिंदू मॅम. द्वितीय प्राइज पदुआ हायस्कूल नवव्या भोसले. कॉंग्रॅच्युलेशन बिंदू मॅम. जर विद्यार्थी इथे नसतील तर विनंती आहे मुख्याध्यापकांना शिक्षकांना त्यांनी येऊन बक्षीस घ्यावं. अँड द फर्स्ट प्राइज गोज टू भैरव विद्यालय घाटकोपर देवांश दानवले. अभिनंदन. अनिता मॅम, राणे मॅडम अभिनंदन. मॅडमला विनंती आहे की इथेच थांबावं. त्यांचे कलावंत गुणवंत विद्यार्थी भरपूर बक्षिसं घेऊन येत आहे शाळेसाठी. अभिनंदन राणे मॅडम. यानंतर G2 वाद्यसंगीतामध्ये तृतीय क्रमांक जात आहे नूतन विद्या मंदिर मानपूर ओंकार सुतार. द्वितीय प्राइज कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम तयार व्हायचं आहे. विद्यार्थी समृद्धी खडगे.
प्लीज बी रेडी. अभिनंदन नूतन विद्या मंदिर ओंकार सुतार, फर्स्ट प्राइज फॉर द वाद्य संगीत. द्वितीय क्रमांक आहे कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम समृद्धी खडके. लवकर पटपट. अभिनंदन समृद्धी. Congratulations. And the first prize goes to once again भैरव विद्यालय घाटकोपर, आदित्य ढवळे. फर्स्ट प्राइज फॉर वाद्य संगीतासाठी. कॉंग्रॅच्युलेशन. भोसले त्यांच्या गजराज कागद लवकर यायचंय. आणि द्वितीय प्राइज आहे सेकंड प्राइज गोज टू मोहिते पाटील विद्यालय वैदेही रामचंद्र शिर्के. तयार राहायचं बाळा. मोहिते पाटील वैदेही शिर्के शिक्षकांचंही स्वागत आहे. अभिनंदन अभिनंदन. मेहनती शिक्षकांचं अभिनंदन. आणि द फर्स्ट प्राइज गोज टू वन्स अगेन नूतन विद्या मंदिर शाहू लवटे for the innovation competition. कुणाचा? तालियों की आवाज बहुत कम होती जा रही है. शानदार शानदार. प्रथम क्रमांक विजेता शाहू लवटे हा जिल्ह्याला सुद्धा प्रथम आलेला आहे. तर जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचं आहे सर्वांनी. या विद्यार्थ्यानं तालुका स्तरापासून तर विभागीय स्तरापर्यंत आपला हट्ट सोडला नाही आणि तो क्रमांक विशेष कौतुक त्याचं. सर्व जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करा. जिल्हा आणि राज्यस्तरीय प्रथम क्रमांक शाहू लवटे नूतन विद्या मंदिर. अभिनंदन. पालकही आलेले आहेत. दोघांचे अभिनंदन. खूप कौतुक आहे. त्याचे पालक देखील शिक्षकच आहेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं ते विद्यार्थी देखील चांगलं घडलेलं आहे. असं ते रसायन G2 मुकदम सर प्लीज आप विराजमान हो जाइए और गुलाम सर से गुजारिश है आप आगे आइए. आपके शुभ कर्तव्यों द्वारा एक बाकी है मैडम. वहाँ एक प्राइज छोड़ दिया बोले उसका नाही. अरे अनाउन्स केले का आपण? अनाउन्स झाले का? कोणाचं आहे सर? नाव आहे त्याच्यावरती सर. नाव कोणाचं आहे? नाही किया. थर्ड प्राइज आहे. आता शाहू लवटे झालं ना. G2 थर्ड प्राइज आहे. G2 हां हां अनुष्का. G2चं थर्ड प्राइज व्हायचंय सर का मला? काय हिंदी ट्रॉफीवर नाव काय? G2 चे सहशाले वक्तृत्व. अजून बोलायचंय ते झालं. हां बोला 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 बोला. G2 थर्ड प्राइज पुन्हा एकदा भैरव विद्यालय अनुष्का मस्के. भैरव विद्यालय अनुष्का मस्के. तृतीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धा G2 पारितोषिक वितरण होत आहे माननीय श्री गुलाम खान सरांकडून. अभिनंदन. भैरव विद्यालय. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे ज्ञान संपदा हायस्कूल मयंक भोसले. तयार राहायचे बाळा. मयंक भोसले द्वितीय क्रमांक ज्ञान संपदा हायस्कूल वक्तृत्व स्पर्धा. आणि फर्स्ट प्राइज गोज टू वन्स अगेन कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम. स्तरीय तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय मयंकचा. ओके. हा जो
विद्यार्थी आहे मयंक भोसले याचा बोर्डस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय तिन्ही स्तरावर त्याला बक्षीस मिळालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन कौतुक करायचे सर्वांनी. अभिनंदन मॅम. And the first prize goes to कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम सूर्य साळुंके. जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. अभिनंदन. G4 वक्तृत्व स्पर्धा. थर्ड प्राइज गोes टू विद्या मंदिर मराठी शिल्पा धनवडे. शिल्पा धनवडे मॅडम आहात आपण प्लीज लवकर यायचंय. शिल्पा मॅडम फटाफट फटाफट फटाफट. येस प्रेझेंट. तयार यायचंय. द्वितीय पारितोषिक जात आहे महात्मा फुले विद्यालय किसन शिकारे सर. कुमुद विद्या मंदिर नाही सांगितलं, विद्या कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम शिल्पा धनवडे मॅडम तृतीय क्रमांक. अभिनंदन मॅडम. प्रिंटिंग मिस्टेक. कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड प्राइज गोes टू महात्मा फुले विद्यालय किसन शिकारे सर तृतीय क्रमांक. वक्तृत्व स्पर्धा. and the first prize goes to once again मोहिनी पाटील विद्यालय कैलास सांगळे सर. सर आहात आपण इथे. येस अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. फर्स्ट प्राइज सर पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहे कैलास सांगळे सर मोहिते पाटील विद्यालय. जीवन वक्तृत्व स्पर्धा. शेख फातिमा मोहम्मद रफी क्रिसेंट हायस्कूल. थर्ड प्राइज क्रिसेंट हायस्कूल जीवन शेख फातिमा मोहम्मद रफी आहे का उपस्थित विद्यार्थी. कारण आपल्याला पारितोषिक भरपूर आहे तसेच पाहुण्यांनाही घरी आहे. द्वितीय क्रमांक जात आहे कुमुद विद्या मंदिर इंग्लिश स्कूल खान तंझीला जुनेद. कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम सेकंड प्राइज खान तंझीला जुनेद. तयार आहे बघा. अभिनंदन. किसन हायस्कूल खान तंझीला जुनेद. सेकंड प्राइज कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम सेकंड प्राइज. अभिनंदन अभिनंदन. and the first prize goes to श्री गीता विद्यालय चौधरी ईरान अशोकपुर. फर्स्ट प्राइज फॉर द इलोकेशन कॉम्पिटिशन जीवन ग्रुप. गीता विद्यालय चौधरी ईरान अशोकपुर आहात प्रेझेंट. येस वेलकम अँड कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम. यानंतर गीता विद्यालय लवकर यायचंय. फर्स्ट प्राइज फॉर द लोकेशन चौधरी ईरान अशोकपुर. अभिनंदन. यानंतर G2 ग्रुप आहे. थर्ड प्राइज गोes टू क्रिसेंट हायस्कूल नाशिक शेख नासेर शानफा. क्रिसेंट हायस्कूल प्रेझेंट. येस अभिनंदन अभिनंदन. once again congratulations. second prize goes to Padua High School Sheikh Masuma Abdul Ghafoor Windman. आप भी यही रहिए. Congratulations Padua High School. And the first prize goes to Sir Sayyid English High School Sheikh Namira Siddiqui for location G2 group. Sir Sayyid English High School है present. Okay. Thank you. Congratulations. First prize for location G2 group Sheikh Namira Siddiqui. गुलाम सरांकडे बक्षीस मिळत आहे. अभिनंदन. यानंतर G3
स्टार इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बक्षीस जात आहे खान हयात फातिमा अजीज अली फजल. आहात आपण? या स्पर्धेत फक्त एकच क्रमांक निघाला आणि तोही प्रथम क्रमांक. स्टार इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आपण आहात का? कृपया उपस्थिती दर्शवावी. स्टार इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खान हयात फातिमा अजीज अली फजल. फर्स्ट प्राइज फॉर एजुकेशन कॉम्पिटिशन G3. सर. आ गए सर. क्या करना? विनर आ गए. ओके. कितना टाइम ले रहे हैं? The first prize, congratulations. Star English High School and Junior College, G3. जल्दी जल्दी आओ. Congratulations. Now the group is G4. तृतीय क्रमांक जात आहे कुमुद विद्या मंदिर इंग्लिश हाय स्कूल सदा इरफान ददन. Present? Yes. कुमुद विद्या मंदिर इंग्लिश स्कूल. टाळ्यांच्या गजरात स्वागत. Sada Irzan Dada, third prize. And second prize, be ready for Crescent High School, Priya Ahire. वक्तृत्व स्पर्धा. Second prize, Crescent High School, Priya Ahire, madam. Abhinandan, Abhinandan, Abhinandan. Second prize for education competition. And the first prize goes to once again Padua High School, Julie Prabha Prabhakaran, first prize. Congratulations, madam, once again. इधर. आप भी यही रहिए. बस. नहीं खरोड़ कर सकते. ये ना इंसाफी है. खूप खूप धन्यवाद सर. सोचने खरोड़ कर सकते. पान घेऊन यानंतर मी विनंती करते माननीय श्री चंद्रशेखर खिरोडकर सरांना पुढील बक्षीस वितरण आपण करावे सर. वक्तृत्व स्पर्धा उर्दू माध्यम तृतीय क्रमांक जात आहे. शाळेचे नाव आहे आवामी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. विद्यार्थिनी आहे हाशमी झेहरा बानू इर्शाद अली. आवामी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. लवकर लवकर. द्वितीय प्राइज, सेकंड प्राइज गोes to अंजुमन रियाजुल इस्लाम हाई स्कूल, उमेरा दाऊद मुल्ला. उमेरा दाऊद मुल्ला from अंजुमन रियाजुल इस्लाम हाई स्कूल. Are you present? आ रहे हैं. Okay. Please come. Congratulations. And the first prize goes to Ideal High School and Junior College. First prize. And the Ekra Bano Sabi Kali. तालियों के साथ उनका स्वागत कीजिए और congratulations. जोरदार तालियां. यजमान आहे ते या वर्षीचे सायन्स एक्झिबिशनचे. Ideal High School and Junior College, Ekra Bano Sabi Kali, first prize for elocution competition from the group G1. Now G2 group, Urdu Madhyam, third prize goes to once again. Third prize goes to once again Ideal High School and Junior College. For the group G2, Sobia Gohar Asim Ahmad. Everybody. Second prize, be ready. Second prize. स्कूल का नाम है जोहर उर्दू हाई स्कूल. जोहर उर्दू हाई स्कूल. और नाम है बच्चे का पठान सदाब जावेद खान. जोहर उर्दू हाई स्कूल. प्लीज वेलकम एंड कॉन्ग्रेचुलेशन.
Second prize goes to Johar Urdu High School, Pathan Sadat Javed Khan for education competition, Urdu medium. Congratulations, sir. And the first prize goes to Anjuman Riyazul Islam High School, Rukia Khatun Ali Chaudhary. Congratulations. Anjuman Riyazul Islam High School, first prize. Rukia Khatun Ali Chaudhary for education competition, and the group is J2. Yes. Education competition Urdu medium G3 group. G3 group एक बार जोरदार तालियां बजाइए. आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज जुल्फा सिराज. जोरदार तालियां. सेकेंड प्राइज जुल्फा सिराज. और पहला इनाम जाता है अवामी गर्ल्स. अवामी गर्ल्स शेख तबस्सुम बानो लियाकत अली. पहला इनाम. जी3 ग्रुप में पहला इनाम शेख तबस्सुम बानो. G4 एजुकेशन तकरीरी मुकाबले उर्दू मीडियम G4 सेकेंड प्राइज. फिर से एक बार आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज जियाउद्दीन काजी सर. सेकेंड प्राइज काजी सर. बहुत बहुत मुबारक. और देखिए जियाउद्दीन सर को पूरा बोर्ड जो है वो अच्छी तरीके से जानता है और हमारे स्कूल की शान रहे हैं. तो एक बार जोरदार जियाउद्दीन सर के लिए जोरदार तालियां. और पहला इनाम अवामी गर्ल्स शेख रुकैया मुख्तार अहमद. पहला इनाम अवामी गर्ल्स शेख रुकैया मुख्तार अहमद. बहुत बहुत मुबारक सर. 2 मिनट का फक्त भी 2 मिनट बात कर 2 मिनट से अनाउंसमेंट कर बच्चों का जो है ना थोड़ा रिसिप्ट ये इसके लिए. अरे थोड़ा सा मतलब वो जो है ना एक शेयर मार देता हूँ ना चलेगा ना. अस्सलाम वालेकुम. एक बार जरा जोरदार तालियां बजाइए सब लोग. ऐसा लग रहा है जैसा तालियां हो ही नहीं रही है. जैसा हो रहा है गर्जो तो इस तरह से गर्जो की बाहरों को होश आ जाए. गर्जो तो इस तरह से गर्जो बाहरों को होश आ जाए. और तालियां बजाओ तो ऐसे बजाओ कि मेहमानों को भी जोश आ जाए. जोरदार तालियां बजाइए. तमाम बच्चे काफी देर से खड़े हैं. सब लोग सबसे मिले एक हाथ से ताली बजाओ. एक उंगली से एक साथ एक पे हाथ रख के जल्दी एक उंगली से, फिर दूसरी उंगली से, फिर तीसरी उंगली से, चौथी उंगली से और पांचवी उंगली से एक साथ ताली बजाओ. एक बार फिर से जरा जोरदार तालियां बजाइए. ऐसा लगना चाहिए तमाम इनामात आपके खुद के हैं. ऐसा नहीं हमारी पूरी स्कूल के हमारे वार्ड के. ये समझ के तालियां बजनी चाहिए. ओके थैंक यू सर. हिंदी मीडियम सेकेंड प्राइज जयसवाल जानवी गोविंद महाराष्ट्र बाल विकास हाई स्कूल. बहुत बहुत मुबारक. बच्चे जल्दी आए. और ये जो फोटोग्राफी हमारी कर रहे हैं माशाल्लाह हमारे गुलाम रसूल सर और जावेद शेख सर, इनके लिए भी जोरदार. सुबह से खड़े हैं बेचारे. इनकी मेहनत दिखेगी अभी आपको इंस्टाग्राम पे इंशाल्लाह. जीवन ग्रुप पहला इनाम जाता है सना
G2 ग्रुप G1 पहला इनाम सना मुर्तजा। हिंदी मीडियम तकरीरी मुकाबले एलोकेशन कंपटीशन, तीसरा इनाम लवकुश लवकुश यादव महाराष्ट्र बाल विकास हाई स्कूल। लवकुश यादव महाराष्ट्र बाल विकास हाई स्कूल, जोरदार। सेकंड इनाम जाता है आशा राजेश, स्वतंत्रवीर सावरकर हिंदी विद्यालय, स्वतंत्रवीर सावरकर हिंदी विद्यालय। और पहला इनाम फिर से एक बार ट्रॉम्बे पब्लिक हाई स्कूल, अफसाना अफजल शेख, ट्रॉम्बे पब्लिक हिंदी मीडियम, पहला इनाम अफसाना अफजल शेख। इसके बाद चित्रकला स्पर्धा ड्राइंग कंपटीशन G1 ड्राइंग कंपटीशन, तीसरा इनाम जाता है आरती विठल साळुंखे स्वामी रामकृष्ण परमहंस हाई स्कूल। तीसरा इनाम आरती विठल साळुंखे। दूसरा इनाम रंजीत जयवंत दर्डे रामकृष्ण हरि काटे इंग्लिश हाई स्कूल, इंग्लिश स्कूल, रामकृष्ण हरि काटे इंग्लिश स्कूल, सेकंड प्राइज। और ड्राइंग कंपटीशन फर्स्ट प्राइज गोज टू भैरव विद्यालय तन्वी संतोष दमनक, तन्वी संतोष फर्स्ट प्राइज। बहुत बहुत मुबारक इन बच्चों को। इन बच्चों की कामयाबी के पीछे उनकी टीचर्स का बहुत बड़ा हाथ होता है। टीचर्स की उनके मार्गदर्शन में ही बच्चे यहाँ तक पहुँचते हैं। तो उन टीचर्स को भी बहुत बहुत बधाई जिन्होंने इनका मार्गदर्शन किया और टीचर्स को सपोर्ट करते हैं उनके एक्शन। तो राणे मैडम भी इसकी मुस्तहिक हैं। उसके बाद चित्रकला स्पर्धा G2, तीसरा इनाम जाता है फरीदा अवामी गर्ल्स, फरीदा सजल, अफसर अहमद, तीसरा इनाम। हाँ जीवन का पहला फरीहा शजर, फरीहा संतोष हुआ ना। थैंक यू मैडम, बहुत अच्छा कन्विंस किया, कंपेयरिंग अच्छी है। अरे नाव घेतल्यावर तिला नाही पटकन दुसरे घेऊन जातात ते. चल मैडम मैडम आर्यच काटे द्वितीय क्रमांक आहे रणजित दर्डे. फरीहा सजल, फरीहा सजल। तो बीच में पीछे रह गए थे. जा पुढे जा ना, जा पुढे लोक. ये कौन है? ये जो गए हैं ना. फरीदा है ना, फरीदा. फरीहा शजल, फरीहा सजल, शजल शीन है। तीसरा इनाम चित्रकला स्पर्धा फरीहा सजल अवामी गर्ल्स। दूसरा इनाम हुमैरा शेख आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज। रियासत से गुजारिश है कि ऊपर आ रहे हैं। सेकेंड प्राइज आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज हुमैरा मोहम्मद शेख। हमारे आर्ट टीचर रियासत साथ में है। HM मैडम जकिया खान साहिबा की रहनुमाई में प्रथम क्रमांक। पहला इनाम जाता है अनन्या दंडोरे हशु अडवाणी मेमोरियल स्कूल। चित्रकला स्पर्धा फर्स्ट प्राइज हशु अडवाणी मेमोरियल
स्कूल। प्रिंसिपल उनके साथ में, उनके ही मार्गदर्शन में ये बच्चे जो है वो आगे बढ़ते हैं। चित्रकला स्पर्धा G3 सेकेंड प्राइज फहद सलीम शेख। G3 के लिए सेकेंड प्राइज फहद सलीम शेख, आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज। आइडियल हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज, जोरदार तालियां भाई, ग्राउंड गूंजना चाहिए। और पहला इनाम जाता है कुमारिया खातून नूरुल इस्लाम उर्दू हाई स्कूल। चालू है। फर्स्ट प्राइज कुमारिया खातून नूरुल इस्लाम हाई स्कूल। थैंक यू। थँक्यू सगळ्या मिस. विनंती आहे खेळकर सरांना आपण स्थानापन्न व्हावं. थँक्यू सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करते दिनकर सरांना. दिनकर सर पुढील पारितोषिक घेण्यासाठी दिनकर सर. आमंत्रित करीत आहोत. दिनकर सर, कृपया पुढील पारितोषिक आपल्या हस्ते. त्यानंतर पारितोषिके देण्यात येणार आहे ती आहे प्रश्नमंजुषा स्पर्धा सायन्स क्विज. शाळेचं नाव पुकारण्यात येईल कारण विद्यार्थ्यांची नावे तिथे देण्यात येत नव्हती. जीवन ग्रुप मराठी मीडियम उत्तेजनार्थ प्राइज आहे नूतन विद्या मंदिर नागपूर. प्लीज सगळ्यांनी जरा लवकर यायचं आहे, पाहुण्यांना जाण्याची थोडीशी घाई आहे. उत्तेजनार्थ सायन्स क्विज मराठी मीडियम नूतन विद्या मंदिर नागपूर. लवकर यायचं. टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचं. तृतीय क्रमांक ज्ञान संपदा हायस्कूल शिवाजीनगर गोवंडी तयार व्हायचंय. द्वितीय क्रमांक भैरव विद्यालय घाटकोपर तयार व्हायचंय प्लीज. अँड द फर्स्ट प्राइज अनाउन्स करायला तयार राहा. अभिनंदन नूतन विद्या मंदिर. तृतीय प्राइज ज्ञान संपदा हायस्कूल शिवाजीनगर गोवंडी. अभिनंदन अभिनंदन. सायन्स क्विज जर लवकर या प्लीज. टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. ज्ञान संपदा हायस्कूल थर्ड प्राइज. लवकर ज्ञान संपदा. अभिनंदन. ज्ञान संपदा. तृतीय पारितोषिक